तुमच्या गाडीच्या मागे एक माणूस बसलाय ना, त्याला उतरवा खाली. माझ्या अपरोक्ष या घरात काहीतरी कट शिजतोय एवढं नक्की. आता काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं चटा सांगा वाकणेस. निर्णय जानकीचा असू दे किंवा तुझा असू दे, अमृता घरात येणं ही गोष्ट महत्वाची आहे. मला आता एकच समजलंय, तुम्हा सगळ्यांचे प्रयत्न चालले ते मला नालायक ठरवण्याचे. मी पोहोचलीये तिकडं. हा, सरळ पुढे चालत या. हिचा फोनही लागत नाहीये. साहेब, मला असं वाटतं की तुम्ही आत्ता वहिनी साहेबांना फोन न करणंच चांगलं, कारण त्या आत्ता कुठे चेन्नईला पोहोचल्या असतील. अचानक तुमचा फोन आल्यामुळे गडबडून जातील त्या. जी अक्कल आत्ता चालवता येते तेव्हा का नाही चालवलीत? साहेब, झाल्या प्रकाराबद्दल माफी मागतो, पण तुम्ही प्लीज फोन करू नका वहिनी साहेबांना. आणि चिंता करू नका, वामनराव आहेत ना त्यांच्याबरोबर. वामन काय अलेक्झांडर लागून गेला? चिंता करू नका म्हणजे काय? आत्ताच्या आत्ता ड्रायव्हरला सांगा गाडी काढायला, मी जाणार आहे तिथे. साहेब, मला काय वाटतंय की वाकनीस, तुम्हाला जर का कायमचं घरी बसायचं नसेल तर मी सांगतोय तसं करा. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा, मला जायचंय तिथे. अरे पण नरसिंहा, तुला तिथे पोचायला अजून 1.5 तास लागेल. त्याच्या आत ही मंडळी अमृताला घेऊन येतील सुद्धा परत. आता बाई, तुला काय वाटतं यांनी पैसे दिल्यावर ते किडनॅपर्स अमृताला लगेच सोडून देतील? माझं म्हणणं एवढंच आहे की ही मंडळी येईपर्यंत वाट पाहूया. माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होतं आत्याबाई, पण कळल्यानंतर आता मी शंडासारखा गप्प नाही बसू शकत. माझ्यावर ओरडण्यापेक्षा हे सगळं तूच आधी केलं असतंस तर. अच्छा, म्हणजे आता या सगळ्याचं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय? हो, तुझ्याच वर फोडणार. कारण मी तुला बजावलं होतं, अमृताला काहीही झालं तर त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. किल्लेदार बाई, आणा ती बॅग इकडं. अमृता कुठे? ती जिथं असायला पाहिजे ना तिकडं सुरक्षित आहे. तुम्ही काळजी करू नका तिची. त्याला बॅग आधी इकडं आणून द्या. पहिल्यांदा अमृताला माझ्या समोर घेऊन या, त्याशिवाय मी बॅग देणार नाही. वहिनी, असं करू नका, असं करू नका वहिनी. पोरगी पाय ना तुम्हाला. हा, अरे माझं बाळ तुमच्याकडं असताना तुमचं ते बाळ कसं काय आणन तुमच्याकडं? त्याला उगाच पिटपिट करू नका. ती बॅग इकडे द्या, म्हणजे तुमचं पार्सल तुमच्याकडे पोहोचवायला बरं. मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? यायला इथं काय प्रश्न उत्तराचा तास चालू आहे काय? ठेवायचा असेल तर ठेवा विश्वास, नाहीतर मरू दे तुमची पोरगी. हिला माझ्या बापाचं काय जाते? थांबा, मी पैसे देते. असं ना, मग ठेवा इथं बॅग. त्याला मागवा, मागवा. चला वा माग.
डोंट मूव. हॅलो. अरे वामन, आत्या तुला सांगितलं होतं ना ग, लगेच फोन करू नकोस. मी करीन ना तुला फोन. अरे बाबा, किती वेळ झालाय तुम्हाला जाऊन. जानकी कुठे आहे? सापडली का अमृता? नाही अजून. जानकी गेली आहे जंगलामध्ये बॅग घेऊन. सापडली की तुला लगेच फोन करतो ना. अरे किती शांतपणे सांगतोयस तू. एकटीला जंगलात जाऊच कसं दिलंस तू? मी काय तुला तिचा ड्रायव्हर म्हणून पाठवला होता का बरोबर? आत्या काहीच कळत नसेल का आम्हाला? इथे परिस्थिती तशीच होती आणि जानकी कोणाचं कधी काही ऐकते का? हे बघ, ती आता गेलीये. ती अमृताला घेऊन आली की तुला लगेच फोन करतो. आणि आता प्लीज तू तिथे वैतागू नकोस. आता नाही तर काय करू? इथे नरसिंहाला सगळा प्रकार कळलाय. तमाशा मांडलाय त्याने नुसता घरात. कुणाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही मुळी. वाटलंच मला काहीतरी होणार, कधीतरी होणार, हे मला वाटलंच होतं. हे बघ, तू आता त्याला शांत करण्याचा प्रयत्न कर. एक तर तू स्वतः हायपर होऊ नकोस. आम्ही इथनं अमृताला घरी घेऊन आलो ना, तो आपोआप शांत होईल. आणि मी आता उलटा फोन करीन, त्याआधी तू फोन करू नकोस प्लीज. आत्ता मी काय सांगतोय? हा, बोल, अमृता कुठे आहे? बोल, कुठे आहे अमृता? लय मोठी चूक केली तुम्ही जानकी वहिनी, लय मोठी. चला मी गप गुमान तुम्हाला पैसे घेऊन पोरगी दिली असती, पण आता नाही. आता नाही. चला, तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही, आता मी पण माझा शब्द पाळणार नाही. आता तर तुमची पोरगी तुम्हाला कधीच मिळणार नाही. चला, माझे तर पैसे जातील, पण तुमची तर पोरगी जाईल. आता पोरगी. ए चिलटा, अरे मी उभा आहे ना इथे. हा, त्यांच्याशी काय बोलतो? माझ्याशी बोल. बोल, कुठे आहे अमृता? बोल. बघ, सांगून टाक, नाहीतर तुला असा त्रास देईन ना, तुला जन्माला आला तर पश्चाताप होईल. बघ, बोल. मी जायला होतो का जानकी बरोबर? किती वेळ झाला तिचा पत्ताच नाहीये. काय करू? जावं तरी पंचायत, नाही जावं तरी पंचायत. त्यांनी जानकीला काही केलं. मला मला जायला पाहिजे, पण नको. सगळं जर ठरल्याप्रमाणे ठीक चाललं असेल आणि मी जाऊन काही नेमका गोंधळ झाला, परमेश्वरा काय करू? काय करू? मायला याच्या महाराज इथे कसा काय? जानकी, तू तर तुझ्या नवऱ्यापेक्षा चालू निघालीस ग. मोरातकर साहेब, त्याला विचारायचा मालक कोण, त्याचं नाव कळणं आपल्याला फार महत्वाचं आहे. त्याला विचारा कोण
सांगेल सांगेल टायर मध्ये घालून याला पोलिशी खाक्या दाखवला ना की आज सगळं सांगेल. बोल बोल कोण आहे तो बोल. जानकी जानकी मुराद कसा आहे? वामन दादा! वामन दादा! मुराद कसा आहे? मुराद कसा आहे? मुराद कसा आहे? ते बघ काय झालंय? वामन दादा! वामन दादा! वामन दादा! मुराद कसा आहे? तुम्हाला काय नाही होणार? तुम्ही माझी काळजी करू नका. त्याला त्याला तुम्हाला काय नाही होणार. आम्ही आहोत ना. वामन दादा! वामन दादा! तुम्हाला काही नाही होणार. उठा. उठा. काय झालं? काय नाही महाराज हे इथे कसे आले? अमृता कुठे आहे? महाराज नंतर सांगते. आधी असं दवाखान्यात तुला लागलं कसं? काय झालं महाराज? आपण आधी हॉस्पिटलमध्ये जाऊया. चला उठा उठा महाराज. सावकाश मी मदत करतो. महाराज या सावकाश सावकाश या. उठा उठा महाराज. या या. माईला या इंडियाच्या काय पंख फुटले का काय याला? हं? आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाच्या पाठीमागे धावलो नाही. लोक धावतात माझ्या माग. दाखवतो रे इंडिया तुला आता. आता तुला दाखव परशुरामचा इंगा. यायला काय झोपलं का काय? अरे राग्या आहेस ना मग जिवंत अजून? हं. काल आपण त्या इंद्याच्या चमच्याला पकडला होता की नाही? त्याला घेऊन ये आपल्या अड्ड्यावर. नाही नाही इंडिया इथनं पैसे घेऊन सटकलाय. अरे मायला तुझ्या शंकांचं निरसन आपण नंतर करू. त्याला घेऊन ये पहिला. त्याला धावायचंय. 5 तास होत आले. वाकणीस अजून त्यांचा पत्ता नाही, फोन नाही. एवढं सगळं ठरवलं तुम्ही. थोड्या थोड्या वेळाने फोन करावा हे नाही ठरवता आलं तुम्हाला? साहेब मला असं वाटतं की कुठल्या क्षणी त्यांचा फोन येईल. वा, आता भविष्यही जाणायला लागलं वाटतं तुम्ही. तसं नाही साहेब. एक शब्दही बोल नका तुम्ही. हे जे काही अकलेचे तारे तोडलेत ना त्याचे परिणाम लवकरच दिसणार आहेत आणि ते सगळे निस्तरावे लागणार आहेत मला. त्यामुळे उभे राहू नका, गाडी काढा.
का उगाच हट्ट करतोयस तू? आत्याबाई तू मध्ये बोलू नकोस. अरे पण हे अमृतासाठी आत्याबाई वाकणी सजून गाडी का नाही काढली तुम्ही? साहेब वामनरावांचा फोन आला. मग काय तर मुहूर्त बघणार आहात का? नाही. हॅलो. जमायला बांबू तुटायला आला पण तू काय बोलायला तयार नाही. आता मला असं काहीतरी करायला पाहिजे की मला बी कष्ट कमी पडतील आणि तू पण पोपटासारखा बोलायला लागशील. हा साहेब मी खरं सांगतो, मला खरंच काय माहित नाहीये, खरंच काय माहित नाहीये. जमायला नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हेच खरं. हे काय माहिती का? हा यांनी गंजलेले स्क्रू ढिले करतात आणि तुझा मेंदू गंजलाय त्यामुळे तुला काय आठवत नाही. आता तुझा स्क्रू ढिल्ला करण्याकरता मला हा स्क्रू ड्रायव्हर तुझ्या डोळ्यामध्ये खुपसा लागणार. नको काय नको नको, माझे डोळे फोडू नका, माझे डोळे फोडू नका. सांगतो सगळं सांगतो, सांगतो सगळं सांगतो. चंबायला आपले आई बाबाच म्हणून गेलेत की सीधी उंगली से घी निकलता नाही तो उंगली टेढ़ी करो. हा बोल आता पटापटा. कुठे इंडिया तो बोल. साहेब मी तुम्हाला सगळं सांगितलं तर माझा बॉस मला जिता नाही सोडणार. आता पुढच्या 2 सेकंदात तू जर का पटापटा नाही ना बोलला तर मी तुला जिता नाही सोडणार. लक्षात ठेव. बोल. साहेब तसं काय आहे? यापूर्वी या घरात अशा चुका झाल्या नाही तसं नाही, पण मी कानाडोळा केला त्याकडे. पण आज जे तुम्ही केलंय त्यामध्ये आणि आधीच्या प्रसंगांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण यामध्ये माझ्या अमृताच्या जीवाशी तुम्ही खेळताय हे विसरू नका. जानकी स्वतःला शाणी समजते आणि तिच्यामुळे अख्खं घर नादावलंय हे आत्ता मला कळलंय. अमृता कुठे? काय झालं? अगं अशी शांत नको राहूस बाई. बोल बोल ना, काय झालं? अरे देवा.
कुठे आहे?